अनंत नर. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी एक मिनिट. सन्माननीय सदस्य कुडाळकर साहेब यांनी रेल्वेच्या हद्दीमधील झोपड्यांचा विषय या ठिकाणी आणलाय. मंत्री महोदय देखील सकारात्मक उत्तर देत आहेत. पण अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आता त्यांनी सर्वे करायला लावलाय आणि सर्वे करत असताना ते मला वाटतं SRAच्या माध्यमातून क्लस्टर सर्वे करून त्याचं SRA योजना राबवण्यासंदर्भातल्या हेतूने करतायत. परंतु ज्या ठिकाणी 25-25, 30-30 झोपड्या आहेत त्या ठिकाणचा काही सर्वे झालेला नाही आहे, होत नाही आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या विभागामध्ये आंबोली फाटक 52 झोपड्या होत्या, त्या ठिकाणचा विषय आहे. सुभाषनगर इथे 30 झोपड्या होत्या. काल परवाकडे मागच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये 22 झोपड्या कुठल्याही प्रकारची नोटीस न देता मीटर कटिंग न करता 22 लोकांचे झोपड्या तोडलेल्या आहेत. मला वाटतं मंत्री महोदयांनी या ठिकाणी इथे विश्लेषण केलं की SRAच्या माध्यमातून सर्वेक्षण करू. पण अध्यक्ष महोदय, 2016मध्ये 120 लोकांचं पुनर्वसन याच विभागातल्या लोकांचं केलं गेलं. 120 लोकांचं. ते कुठल्या धर्तीवर केलं गेलं? माझी विनंती अध्यक्ष महोदय, शासनाची जबाबदारी आहे, कुठल्याही जागेवर मुंबईमध्ये झोपडीधारक असेल आणि तो संरक्षित असेल तर त्याचं पुनर्वसन व्हायला पाहिजे. माझी विनंती आहे की शासन, महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन यांचा काय समन्वय होईल तेव्हा होईल. तोपर्यंत जी आवास योजना, पंतप्रधान आवास योजना आहे त्या माध्यमातून जो काही निधी आहे त्याच्या माध्यमातून PTCच्या माध्यमातून जे काही उपलब्ध होतील, PAP उपलब्ध होतील, त्याच्या माध्यमातून खरेदी करून ते जर लोकांना केलं तर मला वाटतं ही रस्त्यावर येणारी घरं, रस्त्यावर येणारे संसार वाचतील. माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना, जे इंदिरानगर, बांदेकवड इंदिरानगरमध्ये 22 घरं आहेत आज अक्षरशः रस्त्यावर आहेत. त्याच्यामध्ये सांगायला वाटतं अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आमचे एक सहकारी BJPचे मागचे ज्येष्ठ नेते केवडे आज आज रस्त्यावर त्यांचं कुटुंब आलेलं आहे. ही किती गंभीर बाब आहे. अध्यक्ष महोदय, कुठल्याही शासनाचा कायदा आहे, मान्य आहे, परंतु शेवटी शासनाचा कायदा हा लोकांना दिलासा देण्यासाठी आहे, लोकांचं संरक्षण करण्यासाठी आहे. माझी विनंती आहे मंत्री महोदयांना की हे तातडीने याबाबत विचार करून या इंदिरानगरमधल्या 22 घरांना जसं 2016मध्ये पुनर्वसन केलं तसं त्यांचं पुनर्वसन करावं अशी विनंती आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य बाळानर यांनी जो काय कुठलं नगर, इंदिरा त्यांनी जर माझ्याकडे लेखी स्वरूपामध्ये त्या विभागाची नावं आणि तिथली संख्या दिली तर सदरचे झोपडपट्टीधारक जर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाला पात्र असतील तर निश्चितपणे त्याचा फेर सर्वेक्षण करण्याची सुद्धा सूचना या ठिकाणी दिल्या जातील. लक्षवेधी